का? तुम्ही पिंजरे लावा ना जागी जागी. लोक आक्रोश करतात या गोष्टीचा. ताई हे पिंजरा लावणार, पिंजरा लावले कुठं सोडतात सोडायचं बाकी काय करायचं? आज लहान लेकरांचा जीव जातोय, वयोवृद्धांचा जीव जातोय. किती घटना घडणार या? बरोबर आम्हाला फाशी घ्यावं लागेल. ती माऊली तिकडे पूर्ण झाली. हो मी काय म्हणते, वन विभागाला आहे ना पिंजऱ्यामध्ये बसवा एकदा, म्हणजे कळेल कसं असतं ते. बिलकुल किती लोकांचा जीव जायला पाहिजे. तुम्ही याला बोलवते काही होणार नाही. त्या मुलाची विल्हेवाट लावा. काय करायचं मुलाचं आता? हे काय जोक आहे का? जोक आहे का? काय फायदा आहे त्या बिबट्याचा आम्हाला? का आम्ही सांभाळायचो तो बिबट्या? आज जगाचा पोषण द्यायचं, लाईट नाही तर लाईट नसल्यामुळे हे सगळे प्रकार घडतात. लाईट नाही, काय सुख सुविधा देता आम्हाला? तुम्ही म्हणता आम्ही पर्याय काढला झटका मशीन, पैसे भरून झटका मशीन देत नाही. तुम्ही काय देताय? सगळं झाल्यावरती येत नाही. तुम्ही फक्त आहे ना कागदपत्री प्रोसेस करू नका साहेब. खूप नाही कागदपत्री आता सोक्ष मोक्ष लागणार साहेब. याच्यामधून तुम्ही आता पळवाट काढू नका. नाही जनता आहे ना नेहमी आक्रोश करत असते या गोष्टीचा, आणि नेहमी तुम्ही झाल्याच्या नंतर इकडे बघायची भूमिका घेताय नाही. अतिशय चुकीचं आहे. साहेब तुम्हाला साहेब हे चालायचं नाही अजिबात. कळून सुद्धा पिंजरे काय पिंजरे नाहीत का तुमच्याकडे? तसं तुम्ही सांगा ना, पिंजरे नाहीयेत आपल्याकडे. साहेब कळून सुद्धा पिंजरा लावला, चुकच आहे ना आपली. तुम्ही मान्य करा की साहेब. मला काय म्हणायचंय, मला काय म्हणायचंय, पिंजरा पर्याय आपल्या तालुक्याला लोकसंख्या वाढत चालली बिबट्याची. अहो ते मांजरी सारखी त्यांची त्यांना दूध पाहिजे का? मांजरी नसबंदीची मागणी केली. काय झालं तुमच्या नसबंदीचं? काय केलं तुम्ही सांगा. आता या ताई आले, सांगा तुम्ही काय केलं ते. आम्ही येडे म्हणून 2-2 दिवस आंदोलन करत होतो का? अहो अशी लोकांची लेकरं जातात. तो पोटची जरा थोडीशी तुम्ही थोडं भावनिक बघा. राजकारण करायचं नाही आपल्या याच्यामध्ये. राजकारण व्हायलाच नाही पाहिजे या गोष्टीचा. माझा शब्द होता, आम्हाला निपुत्रिक करायचं काय बिबट्याबाई? झालं ते तो विषय आधी होतोय. वन विभागाला ना एकदा पिंजऱ्यामध्ये डांबून ठेवा इथे, मग कळेल बरोबर. लोकांच्या जीवाशी कसे काय खेळता तुम्ही असे? आज मला काय म्हणायचंय भाऊ, किती गाव आहेत आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये? किती गाव आहेत? 150-200 गाव आहेत. मग तुमच्याकडे तेवढे पिंजरे अवेलेबल नाहीत का? आहे तरी पण बिबट्यांची संख्या जास्त झालेली आहे. मग त्याच्या पर्याय काढा साहेब, पर्याय काढा. प्रत्येक गावामध्ये तुम्ही पिंजरा द्या, प्रत्येक गावामध्ये पिंजरा द्या. नाही तर काय कारण नाही साहेब. हे आता बस झालं. मी तालुक्यात आल्यापासून नाही. एका गावात एक पिंजरा देऊन उपयोग नाही आपल्याला. मग याच्यावरती तुम्ही सांगा ना, काय याच्यावरती भूमिका काय तुम्ही सांगा ना. त्यांना काय बोललो होतो, आम्हाला बिबट्याच्या बाबत तुम्ही काय करणार कागदावर दाखवा. इकडे धरतात आणि तिकडे सोडून देतात, तिकडे धरतात आणि तिकडे सोडून देतात. असं नाही चालायचं साहेब. हा खोटा बनाव अजिबात नाही चालायचं. अहो सर्वसामान्यांनी तुमच्यापर्यंत भावना पोच करायच्या आधी हे तुमची काम पाहिजेत का? पुढं त्याचं आहे ना संख्या वाढती, पुढं कमी होती, हे त्याचं तुम्ही काम याचं ठेवलं पाहिजे. महिन्यात 4-5 मुलाला हात लावा. त्यांनी ऑडिट करायला पाहिजे. भाऊ या गोष्टीचं हे आपलंच गेलंय. याच भूमिकेने आम्ही इथं उभा आहोत. तेव्हा त्या मुलाचं काय करायचं ते सांगा. काय करणार नाही तुम्हाला या गोष्टीसाठी. थांबवलं ना त्याचा हा गुण आहे. हा पे नाही ना, आता आंदोलन काय थांबतंय? आता आंदोलन तीव्र होणार. नाही आंदोलन करायचं भाऊ, अजिबात गप्पा बसायचं नाही. आता काय गप्प बसतो? यांनी ऑडिट दर महिन्याच्या अर्ज करायला पाहिजे. ह्याचं प्रमाण कुठे आहे, कुठं किती वाढतंय, कुठं कमी होतंय. यांची काळजी नको घ्यायला ह्या गोष्टीची. आपण आपली गेला का मग आपण यांना जागा का? तुमच्याकडे उपाययोजना काय आहे मला सांगा पहिलं. आज इतक्या घटना घडतात, काय उपाययोजना नाहीयेत का? तुम्ही पिंजरे लावा ना जागी जागी. लोक आक्रोश करतात या गोष्टीचा. ताई हे पिंजरा लावणार, पिंजरा लावले कुठं सोडतात सोडायचं बाकी काय करायचं? आज लहान लेकरांचा जीव जातोय, वयोवृद्धांचा जीव जातोय. किती घटना घडणार या? बरोबर आम्हाला फाशी घ्यावं लागेल. ती माऊली तिकडे पूर्ण झाली. हो मी काय म्हणते, वन विभागाला आहे ना पिंजऱ्यामध्ये बसवा एकदा, म्हणजे कळेल कसं असतं ते. बिलकुल किती लोकांचा जीव जायला पाहिजे. तुम्ही याला बोलवते काही होणार नाही. त्या मुलाची विल्हेवाट लावा. काय करायचं मुलाचं आता? हे काय जोक आहे का? जोक आहे का? काय फायदा आहे त्या बिबट्याचा आम्हाला? का आम्ही सांभाळायचो तो बिबट्या? आज जगाचा पोषण द्यायचं, लाईट नाही तर लाईट नसल्यामुळे हे सगळे प्रकार घडतात. लाईट नाही, काय सुख सुविधा देता आम्हाला? तुम्ही म्हणता आम्ही पर्याय काढला झटका मशीन, पैसे भरून झटका मशीन देत नाही. तुम्ही काय देताय? सगळं झाल्यावरती येत नाही.
तुम्ही फक्त आहे ना कागदपत्री प्रोसेस करू नका साहेब. खूप नाही कागदपत्र नाही, विनंती आता आहे. सोक्ष मोक्ष लागणार साहेब. याच्यामधून तुम्ही आता पळवाट काढू नका. नाही, जनता आहे ना नेहमी आक्रोश करत असते या गोष्टीचा, आणि नेहमी तुम्ही झाल्याच्या नंतर इकडे बघायची भूमिका घेताय नाही, अतिशय चुकीचं आहे. साहेब तुम्हाला कळवलं तर ते म्हणतात ना कोण घेतले इथल्या लोकांना. साहेब हे चालायचं नाही अजिबात. कळून सुद्धा पिंजरे लावायला जाऊ काय? पिंजरे नाहीत का तुमच्याकडे? तसं तुम्ही सांगा ना, पिंजरे नाहीयेत आपल्याकडे. अहो साहेब कळून सुद्धा पिंजरा नाव लावला तुम्ही, ही चुकच आहे ना आपली. तुम्ही मान्य करा की साहेब तुम्ही मला काय पिंजरा म्हणायचंय? लावला. पिंजरा मला हा काय पर्याय आहे का म्हणायचंय? तालुक्याला? हा पिंजरा काही लावला. पिंजरा हा पर्याय आहे आपल्या तालुक्याला. लोकसंख्या वाढत चालली तिथे बिबट्याची. अहो ते मांजरी सारखी त्यांची त्यांना का दूध पाहिजे का मांजरी आम्ही सारखं आता? नसबंदीची मागणी केली. काय झालं तुमच्या नसबंदीचं? काय केलं तुम्ही? सांगा. आता या ताई आले, सांगा तुम्ही काय केलं ते. आम्ही येडे म्हणून 2-2 दिवस आंदोलन करत होतो का? अहो अशी लोकांची लेकरं जातात, तो पोटची जरा थोडीशी तुम्ही थोडं भावनिक बघा. राजकारण करायचं नाही आपल्या याच्यामध्ये. साहेब, 8 महिन्यापूर्वी राजकारण व्हायलाच नाही पाहिजे या गोष्टीचा. माझा शब्द होता, आम्हाला निपुत्रिक करायचं काय बिबट्याबाई? झालं ते तो विषय आधी होतोय. सगळ्या वन विभागाला ना एकदा पिंजऱ्यामध्ये डांबून ठेवा इथे, मग कळेल बरोबर लोकांच्या जीवाशी कसे काय खेळता तुम्ही असे. आज मला काय म्हणायचंय भाऊ, किती गाव आहेत आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये? किती गाव आहेत? 150-200 गाव आहेत. मग तुमच्याकडे तेवढे पिंजरे अवेलेबल नाहीत का? आहे तरी पण बिबट्यांची संख्या जास्त झालेली आहे. मग त्याच्यावर पर्याय काढा ना साहेब, पर्याय काढा. प्रत्येक गावामध्ये तुम्ही पिंजरा द्या. प्रत्येक गावामध्ये पिंजरा द्या, नाही तर काय करा नाही साहेब. हे आता बस झालं. मी तालुक्यात आल्यापासून नाही. एका गावात एक पिंजरा देऊन उपयोग नाही आपल्याला. सांगतो मग याच्यावरती तुम्ही सांगा ना, काय याच्यावरती भूमिका काय तुम्ही सांगा ना. हो साहेब लावायला सांगितलं, लावलं नाही. आम्ही त्यावेळेस आंदोलन केलं होतं. त्यांना काय बोललो होतो, आम्हाला बिबट्याच्या बाबत तुम्ही काय करणार कागदावर दाखवा. हे अहो बोलले, हे इकडे धरतात आणि तिकडे सोडून देतात, तिकडे धरतात आणि तिकडे सोडून देतात. असं नाही चालायचं साहेब. हा खोटा बनाव अजिबात नाही चालायचं. अहो सर्वसामान्यांनी तुमच्यापर्यंत भावना पोच करायच्या आधी हे तुमची काम पाहिजेत का? कुठं त्याचं आहे ना संख्या वाढती, कुठं कमी होती, हे त्याचं तुम्ही काम याचं ठेवलं पाहिजे. महिन्यात ना 4-5 त्यांनी मुलाला हात लावा. यांनी ऑडिट करायला पाहिजे भाऊ या गोष्टीचं. यावेळेस आपलं जाताना त्यावेळेस ऑडिट करायला हे आपलंच गेलंय. याच भूमिकेने आम्ही इथं उभा आहोत. तेव्हा त्या मुलाचं काय करायचं ते सांगा. याला काय जनता याला करणार? माफ करणार नाही तुम्हाला या गोष्टीसाठी. थांबवलं ना त्याचा हा गुण आहे हा पे. नाही ना, आता आंदोलन काय थांबतंय? आता आंदोलन तीव्र होणार. नाही आंदोलन करायचं भाऊ, अजिबात गप्पा बसायचं नाही. आता काय गप्प बसतो? अहो यांनी ऑडिट दर महिन्याच्या अर्ज करत पाहिजे. ह्याचं प्रमाण कुठे आहे, कुठं किती वाढतंय, कुठं कमी होतंय. यांची काळजी नको घ्यायला ह्या गोष्टीची. आपण आपली गेलं का मग आपण यांना जागा तुमच्याकडे करणार का? तुमच्याकडे उपाययोजना काय आहे मला सांगा पहिलं. आज इतक्या घटना घडतात, काय उपाययोजना? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.